मित्रांनो, आपण सध्या आहोत बिवरी गावामध्ये आणि या गावातील जलवा आणि दुसऱ्याचं नाव काय? आदेश ह्या नंदीनं आज चतुर्मुख केसरी मैदानामध्ये 5वा क्रमांक पटकावलाय आणि आपल्या समोर ते संदेश पवार आहेत बिवरी गावातले. आणि मालकाचा आनंद बघा, मालकाने डीजेच लावलाय गावात. मालकाचा आनंद म्हणजे पहिल्यांदा एवढा मालक मी बघितलाय, एवढा मोठा आनंदित झालेला आहे. दादा काय सांगाल, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव संदेश पवार. बरं, आणि काय सांगाल, डीजेच लावलाय गावात? डीजेच लावलाय. आनंद आहे. आम्ही 40 मैदान खेळलो असं, 40 मध्ये आम्ही 35 वेळा गट काढला. पण आमची गाडी सेमी पर्यंत जायची, सेमीला मार खायची. पण असं झालं, आज सेमी पण काढला, डायरेक्ट फायनल साठी 5 नंबरला उतरलो. बरं, म्हणजे गावात आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, एवढा आनंद झाला. नादात नवीन आहे काय? नवीन आहे नादात का जुना नाद आहे? नवीन आहे का? बरं, कुठला नंदी, तुमचं नाव काय? जलवा. जलवा. कुठली खरेदी? जलवा कुठला आहे? जलवा काय जलवा? माळशिरस. कितीची खरेदी केलेली? 1 लाख रुपये. 1 लाखाची. बरं, आणि किती दिवस मार खात होता? 40 मैदान मार खाल्ला. 40 मैदान. आणि बघा गावातच डीजे लावायचं का वाटलं? डीजे लावा, आनंद व्यक्त नाही ना झाला. होय, आनंद व्यक्त कर. गटात किती वेळा पळाला? किती नंबरच्या गटात पळाला? 46 तास. 4 नंबर. 4 नंबर. आणि सेमी फायनल 2 मध्ये पळला. 3 नंबरला. 3 नंबर. आणि फायनलला किती तासावनं? 6व्या तासाने. पैरेकरी कोण होता आज? पैरेकरी कोण? आदेश घरचाच होता. आदेश घरचाच आहे तो पण. ती कुठली खरेदी? मामांचा आहे का? मग मामाबाची जोडी जमली आणि बैलगाडी प्रसिद्ध आहे मामाबाची जोडी. का डीजे का लावलाय? सगळा चौक लाल करून टाकलाय गुलाला. बर, लावला का? गुलालात राहिला म्हणून काय? बरं बरं. बघा मित्रांनो, जलवाचं किती जलवा आहे बघा गावात. पहिल्यांदाच राहिला गुलाला, तर डीजे लावलेला आहे. गावच्या मैदानात राहिलं ते मग अजून जास्त आनंद आहे. बरं, आज गाडी कोणी चालवली? शुभम ड्रायव्हर. गटाला सेमीला बरं, शुभम आहे. शुभमची घेतो की बाईट येणार की? आनंद कसा आहे म्हणजे आता? बाबांची साथ कशी असते? बाबांचे मार्गदर्शक आहेत आमचे अध्यक्ष मार्गदर्शन. आता आपण शुभम कडे वळूया. शुभम, आज गाडी कशी पळाली? चांगली पळाली. बरं, आजचा आनंद कसा आहे? पहिल्यांदाच मालक असला बघितला का? कसं काय? डीजे लावला का? डीजेच लावलाय, काय सांगशील? काय नाही, आनंद व्यक्त करतो. वेगळाच आनंद आहे. बरं, आणि जलवाविषयी काय सांगशील? काय नाही, दोन्ही खांदी कडे पळतो. दोन्ही खांदी कडेने पळतोय, चांगला आहे पळायला. इथून मागच्या कधी गाडी बसला होता का? सासवडला. त्यानंतर आजच. आता आपण वळू बाबांकडे. बाबा काय सांगाल, पुरंदर तालुका शर्यत क्षेत्रामध्ये खूपच म्हणजे आता वाढत चालला, काय सांगा? पुरंदर तालुक्याचा ब्रँड होणार आहे एकदम. पहिली बघा मैदानी संख्या कमी होती, आता मैदानी संख्या वाढली, स्पर्धक वाढले, म्हणजे बैलगाडा मालक वाढले, आणि महत्वाची गोष्ट सगळे तरुण पिढी. आता सगळी तरुण पिढी. चांगले दिवस नक्की येणार. पण आज डीजेच लावलाय मालकाने त्यांच्या. आता आनंद व्यक्त केला. आता बघा ना, म्हणजे ह्या गावाशी आहे ना आपलं एक तर एवढे जुने संबंध आहेत. माझे वडील इथं 25 वर्ष वायरमॅन होते. चुलते असेल, मी व्यवसाय करत होतो पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सगळे. पण ह्या गावा एवढं प्रेम मला आहे ना कुणीच दिलं नाही. बरं. आणि बाबा, जरी तरुण पिढी उतरली असली, त्यांना संदेश काय द्याल? मोलाचा सल्ला काय द्याल? त्यांना एक म्हणजे पुरंदर तालुक्यात अशी म्हणजे मुलं जरी तरुण असली, म्हणजे ते ना सगळे व्यवसाय करून करतात ते. म्हणजे कोण कामाला असतं, कोण व्यवसाय करतात. वाहवत गेलेलं नाहीत, वाहत मिळालेलं नाहीत अजिबात. म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघितलं की जमिनी विकून तसला काही प्रकार नाही आपल्याकडे. म्हणजे सगळे कष्ट करून येत, काम करून कष्ट करून येणार. आणि सर्व म्हणजे तालुक्यात सगळ्या बैलगाड्या माझे घरगुती संबंध आहेत. मी सर्वांना जवळनं पाहतो. म्हणजे सगळे जण आहेत ना स्वतःच्या हिमतीवर आहेत, म्हणजे अशा दुसऱ्याच्या आधार कोण नाही अजिबात. बरं. सगळा व्यवसाय करून सगळे व्यवसाय करून येत. चालतंय. चला, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन.